नमस्कार मित्रांनो, तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आता मी आलो आहे पानं तोडायला. तर जातो बा, आता पानं तोडतो. तर तोडले बा पानं आता. आणि आता पहिले हँडपंपवर जातो, म्हणजे हापसीवर. तर तिथं तोंड धुवायचं आहे, तिथून तोंड धुवून शेण टाकायचं आहे. तर मग बादमध्ये शेण टाकतो. ठीक आहे, तर चला मग. तर फायनली आता इथं तोंड धुतलं बा, हे पाहू शकता. आणि चाललो बा पानं घेऊन आपल्या घरी. तर जातो मग आता घरी. तर मित्रांनो, आज पण आलो बा म्हशीकडे. तर आपल्या इकडे म्हशी चरून राहिल्या. तर आज दिवसभरासाठी आलो मी. आज कंपनीत काही जात नाही, कारण की आजची 1 तारीख. तर 1 तारखेला काही तेवढं कामगी राहत नाही. तर आज कसं म्हटलं, कायले आज आईले झोप द्यायची किंवा आराम द्यायचा. तर आलो बा मग. ह्या आपला डब्बा घे, छत्ती घे आणली मस्तपैकी. तर आता दिवसभर म्हशी चारू मस्तपैकी. तर आणखी का होते दाखवतोच तुम्हाला. आणि ह्या पण आला सोबती. आको पाहत नाही का रे, पाहिलं. तर दाखवू आता समोर का होते का नाही. तर ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपल्या इथं मस्तपैकी गाई म्हशी चरून राहिल्या. आणि येले आता पोळी टाकली बा मीनं. तर आता जेवण करत आहे मी. तर भाजी आहे, पोळी आहे आणि इकडे पापड आहे. तर मस्तपैकी आता जेवण करतो बा. असा व्ह्यू आहे मस्तपैकी, आहे की नाही. आता झालं बा आपलं जेवण. तर आता आलो आहे मी डब्बा धुवायला. तर इथं हे तलावचं पाणी आहे. तर आता डब्बा धुतो, कारण की तो खरकटा डब्बा घरी नेऊन काही अर्थ नाही. घरी बी धुते म्हणा, पण कसं आहे, आणखी आपण बी धुवून टाकायचा आणि घरी बी धुवून टाकते. तसं काही विषय नाही, पण धुवून टाकायचा. तर मित्रांनो, हे पाहू शकता. तर झाले आपले आता डब्बे धुवून मस्तपैकी. तर आता जातो तिकडे, थोडंसं आराम करतो. ते मस्त डब्बे धुवून झाले. तर आता जातो बा तिकडे. तर आता घरी चाललो होतो बा धीरे धीरे. साला ह्या पाणी सुरू झाला, तुम्हाला दिसून राहिला का. तर ह्या पाणी सुरू झाला बा आता. आणि आपल्या म्हशी चरून राहिले इकडे, पाहू शकता. आणि ह्या भाऊ मस्त पाहून राहिला. आता त्याला 2 पुड्या टाकल्या मस्तपैकी. तो मग्गम झाला. नाही तर मार इकडल्या तिकडे न तिकडल्या इकडे घुमत होता. तर आता तलावपाशीच आहे. एवढ्याच जाग्यात मी म्हशी चारतो, कारण की दुसरी म्हणजे जंगलामध्ये वाघ आहे म्हणते. तर तिकडे काही म्हशी बी नाही जात आणि मी पण नाही जात. म्हणजे भेव तर नाही लागत म्हणा, पण दिसल्यावर म्हणते बा भेव लागते म्हणते, फाटते म्हणते अर्धी. आजपर्यंत दिसला नाही का नाही. तर दिसल्यावर पाहू आता कसं का होते. तर पण दिसत नाही म्हणा लायक्यात हो आपल्याला. पाहू आता, जाऊ धीरे धीरे घर जवळ करा, कारण की ह्या पाणी पिरिक झाला बा सुरू. तर चलते अभी घर धीरे धीरे. टाईम तर लय बाकी आहे म्हणा, 3-4 घंटे टाईम आहे. पण धीरे धीरे गेलो तर जाणं होते घरापर्यंत. तर गाईज आता संध्याकाळी होऊन राहिली. तर धीरे धीरे मी चाललेलो आहे घरी. तर इथे एक कोणता तरी पक्षी दिसला, मी तर ओळखू नाही शकलो का आहे का नाही. तर ह्या इथंच बसून आहे, पाहू शकता. ओय तर सांगा कोणता पक्षी आहे. मी तर नाही ओळखू शकलो. घोबड होय का काव आहे काही समजायला नाही येऊन राहिलं मला. ते पट्टे एका रंगाचेच आहे त्याच्या उरावर. ते पट्टे पाहू शकता तुम्ही, भेव लागण्याला एक. यार फाटली मावली. तर यार आता ह्या पुंग्या म्हशी म्हणजे जाता टायमाला बी पाण्यात पोहतात, येता टायमाला बी पाण्यात पोहतात. म्हणजे नुसतं द्यायला पाणीच पाहिजे.
मस्तपैकी मस्त पाण्यात राहणं आवडते त्याले न. पाणी जर येत असला का नाही तर नुसत्या त्या पाण्यात मस्त चरत राहते, मस्त त्याले वाटते. आणि उन्हाळ्यात पूर्ण म्हणजे त्याले गरम होऊन जाते, फक्त त्याले पाणीच पाहिजे. तर मस्त पोहून राहिल्या बघ ह्या पोहू शकता तुम्ही, मस्त पोहून राहिले. हे लहान लहान वासरे इकडे काटानं चरून राहिले आणि ह्या भाऊ का करून राहिले इकडे तिकडे शोधातच राहते. CID आहे, पाहते का नाही. तर आता धीरे धीरे चाललो. तर हे जाई इथंच लागलेली आहे, तुम्ही न पाहिली असेल, पहिले मी सांगितलं होतं. तर आता जातो धीरे धीरे, म्हणजे आता 6 वाजलेले आहे. तर आता 7 वाजेपर्यंत बहुतेक मी घरी पोचीन. तर जातो, समोर काय होते आणखी दाखवेल, ठीक आहे. तर मला व्ह्यू दाखवायचा होता, मला व्ह्यू चांगला दिसून राहिला. तर हा पाहू शकता व्ह्यू मस्त दिसून राहिला. संध्याकाळचा वेळ झालेला आहे, तर मस्त व्ह्यू दिसून राहिला. तर पाहू शकता तुम्ही, इकडे मस्त ढोरं चरून राहिले, तिकडे मस्त पाण्यामध्ये म्हशी पोहून राहिल्या. तर पाहू शकता मस्तपैकी, आणि इथून हवा मस्त येऊन राहिलेली आहे. पाहू शकता इकडे मस्त पाणी आहे, मस्त खाली वर मस्त म्हणजे मस्त मोसम झालेला आहे. आणि हा भाऊ बी आपल्यासोबत आहे. तर चांगलं वाटून राहिलं, मोसम मस्त एक नंबर झालेला सारखं वाटून राहिला. असं वाटून राहिलं का निवांत इथंच बसून राहावं. पण कसं आहे, आपलं घर नाही हे, म्हणून आपण इथं राहू नाही शकत. आणि चांगला आहे, नेचर मस्त वाटते गावाकडचा. तर गावाकडची हेच तर खरी मजा आहे यार, गावात राहण्याची. हे मस्त नेचर, म्हणजे ते सिटीमध्ये राहून त्या गाड्या घोड्याचा आवाज निसता पाहायला भेटते, बाकी काही नाही. आणि इकडे निसर्ग सारखा म्हणजे नेचर मस्त वाटते. तर चांगला आहे. तर हे लहान लहान लेकरं पाहून घ्या कसे आहे, म्हणजे अलगच चरते, अलगच राहते मस्तपैकी. आणि याच्यामध्ये राहत नाही, हे अलगच राहते मस्तपैकी. ओय चिंगरे वा. तर मस्त आहेत हे बी, म्हणजे ह्या वर्षीपासूनच जंगलात येऊन राहिले, म्हणजे ह्या पावसाळ्यापासून. तर चांगला आहे, म्हणजे चरायला शिकले. ते कधी कधी कुठेही म्हणजे गावापाशी चरत राहते, तर त्याला हाकलत नाही लागते, कारण की त्याला तेवढा एक्सपिरियन्स नाही. म्हणजे आताच येऊन राहिले ते, आणि भेटे भरले ते. तर चला आता आणखी गाव जवळ करावं आपलं. तर एक गाय आहे का नाही, तर हे मांगर आहे ते, आणि लोकांच्या वावरामध्ये जाते आणि माल खाते, म्हणजे जे सोयाबीन जे काही वावरामध्ये पेरलेलं आहे ते. तर हे अशी चेत्री गाय आहे. तर पाहू शकता, नाही हे जंगल आहे पूर्ण, हे पाहू शकता तुम्ही मस्तपैकी. तर अशी गोष्ट आहे. तर चला मग. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं एंड करतो. कसं आता संध्याकाळ बी होऊन राहिली, तर जातो बा आता घरी. तर भेटू मग समोरच्या ब्लॉगमध्ये मस्त.